आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईसह राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला। नांदेडसारख्या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झालाय। मुखेडमध्ये 4 ते 5 लोक बेपत्ता आहेत। इथे सैन्य दलातर्फे बचाव कार्यही सुरू आहे। तसंच गरज पडल्यास नांदेडमध्ये जाऊन येणार असंही महाजनांनी स्पष्ट केलंय। रत्नागिरी आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, अशा 5-6 ठिकाणी अजूनही रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे। रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि समुद्राला भरती 6:30 वाजेपासून आहे। त्यामुळे मग पाणी आत कसं जाईल तोही मोठा प्रश्न आहे। पण जी भरती आहे ती काही फार मोठी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थिती सर्वसामान्य होईल। आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, सगळीकडे आम्ही बोलतो आहोत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहोत। आता नांदेडपासूनही थोडा पाऊस थोडा निवळलेला आहे। पण जे लोक अडकलेले आहेत, जे घरावर होते, त्यांना होते, एनडीआरएफची टीम आमच्या सगळ्यांना काढते। बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे। आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत असा प्रशासनाचा निर्णय आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली आणि मेहकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यामध्ये बिकट प्रश्न निर्माण झालाय। अनेक ठिकाणी नदी नाले काठाच्या बाहेरून वाहताना पाहायला मिळत आहेत। मी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आज व उद्या चिखली तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करत आहे। तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की पावसाचा अंदाज घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका। तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न करू नका। धन्यवाद।